लोकसेवा विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालय मंद्रुप, तालुका दक्षिण सोलापूर, जिल्हा सोलापूर, इयत्ता 12वी, विषय भूगोल, विषय शिक्षक प्राध्यापक श्री अडवितोटे सर, मार्गदर्शक प्राचार्य श्री टेळे सर. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रकरण 6वे तृतीयक आर्थिक क्रिया किंवा तृतीयक व्यवसाय या प्रकरणाबद्दल माहिती पाहणार आहोत. प्रथमतः आपण तृतीयक आर्थिक क्रिया म्हणजे काय ते आपण पाहूया. पहिल्यांदा व्याख्या बघूया. प्राथमिक आणि द्वितीयक व्यवसाय यांच्यातील आदान प्रदान, यांच्यातील दुवा, यांच्यातील देवाणघेवाण, यांच्यातील विनिमय या दोघांना पूरक असे विविध व्यवसायही असतात. या सेवांमध्ये मालाची खरेदी विक्री, वाहतूक, दळणवळण, मालाची चढ उतार, तारण व कर्जरोखे संस्था, विपणन, आयात निर्यात इत्यादी व्यवस्था यामध्ये असते. लोकोपयोगी सेवांचाही समावेश या व्यवसायात केला जातो. उदाहरणार्थ धारवाला, भाजी विक्रेता, दुकानदार, प्रवासी वाहतूक, टपाल सेवा इत्यादी या सर्व व्यवसायांना तृतीयक आर्थिक व्यवसाय असे म्हणतात. तर ही झाली तृतीयक आर्थिक व्यवसायाची व्याख्या. ठीक आहे. आता या तृतीयक आर्थिक व्यवसायांची वैशिष्ट्ये बघूया. तृतीयक व्यवसाय हे प्रामुख्याने प्राथमिक आणि द्वितीयक व्यवसायांना जोडण्याचे काम करतात. दुसरं वैशिष्ट्य आहे म्हणजेच तृतीयक व्यवसाय हे प्राथमिक व द्वितीयक व्यवसायातील महत्त्वाचा दुवा म्हणून काम करतात. तिसरं वैशिष्ट्य आहे तृतीयक व्यवसायात कोणत्याही प्रकारचे उत्पादन घेतले जात नाही किंवा उत्पादन केले जात नाही. चौथं वैशिष्ट्य, हे व्यवसाय प्राथमिक आणि द्वितीयक व्यवसायाला पूरक व्यवसाय म्हणून विविध प्रकारच्या सेवा पुरवतात. म्हणूनच त्यांना सेवा क्षेत्र किंवा सेवा व्यवसाय असेही म्हणतात. त्यामुळेच तृतीयक व्यवसाय हे बहुविध व्यवसाय असतात. म्हणजे अनेक प्रकारचे व्यवसाय या तृतीयक व्यवसायामध्ये असतात. पाचवं वैशिष्ट्य आहे व्यापार, वाहतूक, संदेशवहन, वित्तीय सेवा, पर्यटन अशा अनेक प्रकारचे सेवा यामध्ये असतात. त्यांची संख्याही प्राथमिक आणि द्वितीयक व्यवसायापेक्षा निश्चितच जास्त असतात. या सर्व सेवांना तृतीयक व्यवसाय असे म्हणतात. सहावं वैशिष्ट्य आहे तृतीयक व्यवसायाची व्याप्ती खूपच जास्त असते आणि ते विविध सेवा क्षेत्राशी संबंधित असतात. सातवं वैशिष्ट्य आहे आर्थिक विकासाच्या प्रक्रियेत द्वितीयक व्यवसायांचा विकास आणि प्राथमिक व्यवसायांचे बदलते स्वरूप या दोन्ही बाबी तृतीयक व्यवसायावर अवलंबून असतात. नववं वैशिष्ट्य आहे तृतीयक व्यवसायामुळे साधन संपत्तीची, कच्च्या मालाची, उत्पादित वस्तूंची, त्याचप्रमाणे मजुरांची वाहतूक सुलभ होते. दळणवळणाच्या आधुनिक पद्धतीमुळे अंतर हा अडथळा उरतच नाही. शिक्षण, प्रसार, संशोधन यामुळे कुशल व अर्धकुशल मनुष्यबळ उपलब्ध झाले आहे. आरोग्य सेवामुळे आयुष्यमान वाढले आहे. व्यापारामुळे देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय आर्थिक उलाढाल मोठ्या प्रमाणात वाढली आहे. म्हणजे तृतीयक व्यवसायामुळे मानवी व्यवसायांचे स्वरूपच बदलले आहे आणि देशाच्या आर्थिक विकासात सेवा क्षेत्रांचा विकास म्हणजे तृतीयक व्यवस्थांचा विकास हा एक महत्त्वाचा मापदंड ठरला आहे. शेवटचं वैशिष्ट्य आहे तृतीयक व्यवसाय हे करण्यासाठी नैसर्गिक पर्यावरणातून कोणत्याही प्रकारच्या कच्च्या मालाची किंवा वस्तूंची गरज लागत नाही. तृतीयक व्यवसायामध्ये नवीन उत्पादनाची निर्मिती केली जात नाही. हे व्यवसाय केवळ सेवा देणारे व्यवसाय असतात. म्हणून त्यांना सेवा व्यवसाय असेही म्हणतात. अशा पद्धतीने आपण तृतीयक व्यवसायाची वैशिष्ट्ये आपल्याला सांगता येतील. त्यानंतर तृतीयक आर्थिक क्रियांचे वर्गीकरण किंवा तृतीयक आर्थिक व्यवसायांचे वर्गीकरण आता आपण पाहूया. आता या ठिकाणी पुस्तकामध्ये चार्ट दिलेला आहे बघा. त्या चार्टमध्ये सर्व वर्गीकरण करून दाखवलेलं आहे. आता आपण याचं स्पष्टीकरण द्यायचं आहे.
हे देखील अतिशय महत्त्वाचं आहे परीक्षेच्या दृष्टिकोनातून. कारण कुठल्याही एका घटकावर आपल्याला टिपा लिहा, व्याख्या लिहा किंवा थोडक्यात उत्तर लिहा, भौगोलिक कारणे लिहा, या अशा प्रकारचे प्रश्न या चार्टवर विचारू जाऊ शकतात. त्यासाठी याबद्दल जे स्पष्टीकरण आहे ते अतिशय महत्त्वाचं आहे. म्हणून तुम्ही नीट लक्ष देऊन हे स्पष्टीकरण ऐका. तर तृतीयक आर्थिक क्रियांचे वर्गीकरण हे प्रामुख्याने 4 गटामध्ये विभागली गेलेली आहे बघा. पहिला आहे व्यापार आणि वाणिज्य, दुसरा आहे वाहतूक, तिसरा आहे संदेशवहन आणि चौथा आहे इतर सेवा. असे एकंदरीत 4 विभागामध्ये विभागणी केली गेली आहे. तर पहिला आहे व्यापार आणि वाणिज्य. याचे पुन्हा 2 प्रकारामध्ये विभागणी केलेली आहे. पहिला आहे घाऊक व्यापार आणि दुसरा आहे किरकोळ व्यापार. आता घाऊक व्यापार म्हणजे एकाच वेळी मोठ्या प्रमाणात मालाची विक्री करणे, माल विकत घेणे किंवा मालाची विक्री करणे, त्याला आपण घाऊक व्यापार असे म्हणतो. हे मोठमोठे व्यापारी लोक असतात. तर ह्याच्यातला दुसरा जो आहे ते किरकोळ व्यापार. किरकोळ व्यापार म्हणजे किराणा दुकानातून अगदी छोटे छोटे गिराईक अगदी कमी प्रमाणात मालाची विक्री करणे किंवा माल विकत घेणे, एक एक नगाची विक्री करणे किंवा एक एक नग खरेदी करणे, याला आपण किरकोळ व्यापार असे म्हणतो. ठीक आहे. आता घाऊक व्यापार कोणत्या ठिकाणी आढळते बघा. त्याचे पुन्हा 2 विभागणी केलेले आहे. शहरी घाऊक बाजारपेठा आणि ग्रामीण घाऊक बाजारपेठा. आता शहरी घाऊक बाजारपेठा म्हणजे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मालाची विक्री होते, मोठ्या प्रमाणात मालाची खरेदी केली जाते शहरी भागामध्ये. तर ग्रामीण भागामध्ये याचं स्वरूप लहान असतं, छोटं असतं, कमी प्रमाणात विक्री होते, कमी प्रमाणात खरेदी होते, अतिशय कमी प्रमाणात घेतलं जातं. त्यात किरकोळ व्यापार याचे देखील 2 भागामध्ये विभागणी केलेलं आहे, ग्रामीण आणि नागरी. आता ग्रामीणमध्ये किरकोळ बघा, आठवडे बाजार, वस्तू भांडार, सार्वजनिक वितरण यंत्रणा, हे ग्रामीण भागामध्ये घेतलं जातं. नागरी भागामध्ये बघा, शृंखला बाजार भांडार म्हणजे साखळी असते, त्यांची एक साखळी असते. दुसरं मॉल, दुकाने, मंडई, तिसरं सार्वजनिक वितरण यंत्रणा. अशा पद्धतीने आपण नागरी भागामध्ये आपल्याला पाहायला मिळते. एक प्रकारची त्या ठिकाणी साखळी असते, मॉल्स असतात आणि सार्वजनिक वितरण असते, ते एक यंत्रणा असते. त्या पद्धतीने आपल्याला किरकोळ व्यापार, त्यामध्ये पुन्हा नागरी व्यापार, ग्रामीण व्यापार, अशा पद्धतीने आपल्याला तृतीयक आर्थिक क्रियांचं पहिला जो आहे व्यापार आणि वाणिज्य, याबद्दल आपल्याला वर्गीकरण करता येईल आणि याप्रमाणे आपल्याला माहिती सांगता येईल. त्यानंतर दुसरा आहे बघा वाहतूक. वाहतूकमध्ये पुन्हा त्याचे 5 उपप्रकार केले बघा. एक आहे रेल्वे मार्ग, दुसरा रस्ते मार्ग, तिसरा जलमार्ग, चौथा हवाई मार्ग आणि 5वा नळमार्ग. असे 5 प्रकार या ठिकाणी केले गेलेले आहे वाहतुकीचे. हे सर्व वाहतूक अतिशय महत्त्वाची भूमिका बजावतात. रेल्वे मार्ग, रस्ते मार्ग, जलमार्ग, हवाई मार्ग, नळमार्ग. समजा वाहतूक व्यवस्था जर नसेल, आपण कुठल्याही प्रकारची सेवा देऊ शकत नाही. मालाची खरेदी करणे, मालाची विक्री करणे, खरेदी केलेला माल ते ग्राहकापर्यंत पोहोचवणे किंवा माल विकण्यासाठी ज्या ठिकाणी आपल्याला जावं लागते, बाजारपेठ ठिकाणी जावं लागते किंवा मोठ्या यार्डात जावं लागते, त्या ठिकाणी आपल्याला जाता येत नाही जर वाहतूक व्यवस्था नसेल तर. म्हणून वाहतूक रेल्वे मार्ग असू दे, रस्ते मार्ग असू दे, जलमार्ग असू दे किंवा हवाई मार्ग असू दे किंवा नळमार्ग असू दे, आपल्याला मालाची वाहतूक करता येत नाही. म्हणून वाहतूक हे अतिशय महत्त्वाची भूमिका हे तृतीयक आर्थिक क्रियामध्ये बजावलेली आहे. तृतीयक आर्थिक क्रियाचा विकास होण्यासाठी हे महत्त्वाची भूमिका बजावते वाहतूक. ठीक आहे. त्यानंतर तिसरं महत्त्वाचं आहे ते म्हणजे संदेशवहन. याचे देखील 5 प्रकार केलेले बघा. पहिला आहे टपाल, दुसरा आहे दूरसंचार, तिसरा आहे दृकश्राव्य माध्यम, चौथा आहे आंतरजाल म्हणजे इंटरनेट, 5वा आहे कृत्रिम उपग्रह सॅटेलाइट ज्याला आपण म्हणतो ते. त्या माध्यमातून हे वर्गीकरण केले गेले आहे. त्या माध्यमातून आपल्याला व्यवसाय करता येतो. ठीक आहे. पहिला आहे टपाल. टपालच्या माध्यमातून पूर्वी केलं जात होतं टपालच्या माध्यमातून, परंतु आता आधुनिक
यंत्र तंत्र आधुनिक विकास झालेला आहे, आधुनिक बदल झालेला आहे. किंवा जसं आपण काळ बदलत जातो तसं हे साधने देखील बदलत जातात, बरोबर आहे. त्यानंतर पहिला ह्यातला दुसरा आहे दूरसंचार. या दूरसंचारमध्ये दोन गटामध्ये विभागणी केलेलं आहे. पहिला आहे भ्रमणध्वनी आणि दुसरा आहे दूरध्वनी. भ्रमणध्वनी म्हणजे मोबाईल. या मोबाईलच्या माध्यमातून आपल्याला मोठ्या प्रमाणात अनेक प्रकारचे ॲप आलेले आहेत, मोबाईल ॲप आलेले आहेत. त्या माध्यमातून आपण खरेदी करू शकतो, विक्री करू शकतो. त्या ऑनलाईन ई शॉपिंग ज्याला म्हणतो, ई शॉपिंग आपण या भ्रमणध्वनीच्या माध्यमातून आपण करू शकतो. उदाहरणार्थ ॲमेझॉन आहे, फ्लिपकार्ट आहे, त्यानंतर आता गुगलवर सुद्धा आपण शॉपिंग करू शकतो. त्यानंतर ईबे आहे, त्यानंतर मंत्रा आहे. अशा अनेक ऑनलाईन ई शॉपिंग या भ्रमणध्वनीच्या माध्यमातून मोबाईलच्या माध्यमातून करू शकतो. मालाची खरेदी करू शकतो, मालाची विक्री करू शकतो. दोन्ही त्या ठिकाणी उपलब्ध आहे. त्यानंतर दूरध्वनीच्या माध्यमातून देखील आपण मालाची विक्री, मालाची खरेदी करू शकतो. त्यानंतर तिसरं आहे बघा दृकश्राव्य माध्यम. याच्यामध्ये फिल्म आहे, रेडिओ आहे, टी व्ही आहे, छापील साहित्य आहे. या माध्यमातून सुद्धा आपण मालाची खरेदी विक्री करू शकतो, मालाची जाहिरात करू शकतो, मालाची देवाणघेवाण करू शकतो या दृकश्राव्य माध्यमातून. ठीक आहे. त्यानंतर चौथा आहे बघा आंतरजाल. आंतरजाल म्हणजे इंटरनेटच्या माध्यमातून सुद्धा आपण तृतीयक आर्थिक क्रिया करू शकतो. याचा वापर आज मितीला मोठ्या प्रमाणात केला जातो. संपूर्ण जगामध्ये यांच्या माध्यमातून आपण व्यापार, व्यवहार, व्यवसाय करू शकतो. त्यानंतर कृत्रिम उपग्रह म्हणजे सॅटेलाईटच्या माध्यमातून सुद्धा आपण तृतीयक आर्थिक क्रिया करू शकतो. तृतीय आर्थिक क्रियांचा विकास या माध्यमातून आपण करू शकतो. त्यानंतर इतर सेवा जे आहे शेवटचा, त्या माध्यमातून सुद्धा आपल्याला हे सांगता येईल. म्हणजे याच्यावरील कसं इतर सेवा कोणकोणत्या. पर्यटन हे तृतीय आर्थिक क्रियामध्ये मोडतो. पर्यटनाचा विकास, याचा देखील विकास मोठा पण होतो. त्यानंतर विमा, बँकिंग, त्यानंतर स्थावर मालमत्ता, व्यक्तिगत आणि व्यावसायिक सेवा या सर्वांचा समावेश तृतीयक आर्थिक क्रियामध्ये केले जातात. म्हणजे हे वर्गीकरण किती मोठं आहे बघा. पहिला आहे व्यापार आणि वाणिज्य, त्याचे पुन्हा उपविभाग घाऊक व्यापार, किरकोळ व्यापार, पुन्हा घाऊक व्यापाराचे पुन्हा उपविभाग शहरी घाऊक बाजारपेठा, ग्रामीण घाऊक बाजारपेठा. त्यानंतर किरकोळ व्यापारामध्ये पुन्हा त्याचे दोन उपविभाग ग्रामीण किरकोळ व्यापार, नागरी किरकोळ व्यापार. आता ग्रामीण किरकोळ व्यापारामध्ये आठवडे बाजार, वस्तू, भांडार व सार्वजनिक वितरण यंत्रणा यांचा समावेश होतो. नागरीमध्ये शृंखला बाजारपेठ म्हणजे भांडार म्हणजे यांची साखळी असते. कुठं कंपनीपासून साखळी असते, कंपनीच्या माध्यमातून साखळी असते. डीलरशिप म्हणजे वितरक जो असतो, मेन जिल्हा वितरक असतो, राज्य वितरक असतो, जिल्हा वितरक असतो, त्यानंतर तालुका वितरक असतो, त्यानंतर पुन्हा ग्रामीण भागापर्यंत पोहोचेपर्यंत वितरक असतात. त्याला आपण साखळी किंवा श्रृंखला भांडार असे म्हणतो. मॉल्स म्हणजे डी मार्ट आहे, बिग बाजार आहे, वॉलमार्ट आहे, रिलायन्स बाजार आहे, असे अनेक मॉल्स आहेत. ते मॉल्सच्या माध्यमातून सुद्धा आपण व्यापार करू शकतो. यांचा समावेश तृतीयक आर्थिक क्रियामध्ये केला जातं. सार्वजनिक वितरण यंत्रणा हे देखील अतिशय महत्त्वाचं आहे. याचा देखील समावेश या तृतीयक आर्थिक क्रियामध्ये केला गेलेला आहे. वाहतूक व्यवस्थामध्ये रस्ते, रेल्वे, जलमार्ग, हवाई मार्ग, नळमार्ग यांचा देखील समावेश या तृतीयक आर्थिक क्रियामध्ये केलेला आहे. संदेशवहन, टपाल, दूरसंचार, दृकश्राव्य माध्यम, आंतरजाल, कृत्रिम उपग्रह यांचा देखील समावेश या तृतीयक आर्थिक क्रियामध्ये केला गेलेला आहे. त्यामध्ये भ्रमणध्वनी, दूरध्वनी, फिल्म, रेडिओ, टी व्ही, छापील या सर्वांचा समावेश या तृतीयक आर्थिक क्रियामध्ये केला गेलेला आहे. इतर सेवामध्ये पर्यटन, बँकिंग, विमा, व्यक्तिगत आणि व्यावसायिक सेवा यांचा देखील समावेश या तृतीयक आर्थिक क्रियामध्ये केला गेलेला आहे. अशा पद्धतीने आपण तृतीयक आर्थिक क्रियांचे वर्गीकरण या पद्धतीने आपल्याला सांगता येईल. यावर कुठलाही एक व्याख्या लिहा किंवा प्रकार सांगा. तृतीयक आर्थिक क्रियांचे प्रकार सांगा, तृतीयक आर्थिक व्यवसायांचे वर्गीकरण सांगा, तृतीयक आर्थिक क्रियांचे वर्गीकरण सांगा. असे अनेक प्रकारे प्रश्न ते विचारू शकतात. त्यावेळेला आपल्याला हे उत्तर लिहायचं आहे. ठीक आहे. ओके.